काय कारण होतं आणि पुढची भूमिका काय तुमची? या ठिकाणी माघार घेण्याची मानसिकता आज सकाळी राज्याचे वरिष्ठ मंत्री गिरीशभाऊ महाजनांचा या ठिकाणी मला संपर्क झाला होता. आमचं त्या ठिकाणी बोलणं पण झालं. पॉझिटिव्ह असा त्या ठिकाणी माझा पण निर्णय आलेला होता. पण काल संध्याकाळी आमदार किशोर दराडे यांचा मला त्या ठिकाणी संपर्क झालेला होता आणि संपर्कात त्यांनी मला बोलता बोलता मला बोलले की तू अजून म्हातारा नाही झाला. मी तर तरुण आहे 100% तर, आणि ही निवडणूक तशी तरुणांचीच आहे. हा मतदारसंघ आपण पाहता 15 तालुक्याचा आणि 2 महानगरपालिकेच्या समाविष्ट आहे. असं इतका मोठा मतदारसंघात असताना या ठिकाणी खरा प्रतिनिधी हा तरुण पाहिजे, तो लोकांच्या कामासाठी धावपळ करणारा असला पाहिजे. त्या ठिकाणी जे माझे प्रत्यक्ष उमेदवार आहे विद्यमान माझे आमदार, ते वास्तविक वयाची 70 त्यांनी त्या ठिकाणी ओलांडलेले असताना त्यांचे बंधू मला म्हणता की तू म्हाताराने झाला, तुला भविष्यात संधी येईल. तो एक विषय होता. आणि आज मला काल या ठिकाणी आमदारांचे पुत्र कुणाल दराडे खाजगीत एका नगरसेवकाशी, एका ज्येष्ठ नगरसेवकाशी नाशिकमधल्या बोलताना बोलले की गणेश गीते किंवा गोकुळ गीते कोणी असो त्यांच्या बापाला या ठिकाणी माघार देणे आहे. एवढं बाप काढण्यापेक्षा त्यांनी जर दराडे परिवारातील कोणी पण या ठिकाणी माझ्या घरापर्यंत आले असते, एक नम्र विनंती त्या ठिकाणी केली असती, तरी आमची माघार आणि आमचा पाठिंबा त्यांना नक्कीच भेटला असता. पण या ठिकाणी माझा किंवा कोणाचाही बाप असतो, तो बाप असतो आणि कोणाचाही बाप काढला किंवा माझा काढला तर मी ती माघार द्यायची कशी, हा मोठा प्रश्न आज या ठिकाणी मी त्या विवंचनेत होतो. आणि त्या विवंचनेतून या ठिकाणी माझा दुपारनंतर निर्णय पक्का झाला की निवडणूक मी कंटेन करणार, लढवणार. मला किती त्या ठिकाणी राजकीय दबाव प्रेशर आला तरी मी निवडणूक त्या ठिकाणी माघार घेणार नाही आणि माझी भूमिकेवर मी 3 वाजेपर्यंत ठाम राहिलो. ते म्हणजे गीतेंना जर समजा दराडेंचा फोन आला नसता किंवा अशा शब्द वापरले गेले नसते तर तुम्ही माघार घेतली असती? 100% मी गिरीशभाऊ महाजनांच्या शब्दाला त्या ठिकाणी मान द्यायची माझी तयारी झाली होती. कारण त्यांनी त्या ठिकाणी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या भविष्यातल्या पण पुनर्वसनाबद्दल गणेश गीते साहेबांच्या, आणि मला ते मान्य झाल्या होत्या. पण त्या ठिकाणी या निवडणुकीला दराडेंकडून त्यांच्या जे काही अश्लील शब्द किंवा त्यांचे जे वाह्य शब्द आले त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या, माझ्या भावनांना त्या ठिकाणी ठेस पोचली आणि त्या ठिकाणी नंतर माझा निर्णय हा बदलला. कुणाल दराडे म्हणतायत की ते मॉर्फ आहे, तो माझा आवाज नाहीये, तुमचे काय ते गैरसमज झालेले आहेत असं ते म्हणतात. नाही, आता ते सारवा करताय. पण जे आता वास्तविक काय, ज्या नगरसेवकाबद्दल जवळ ते बोलले, मला त्यांचं नाव त्या ठिकाणी उघड नाही करायचं. शेवटी त्या माणसाने पण आपल्या विश्वासावर त्या ठिकाणी जे मला ऐकवण्यासारखं होतं तो व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या होते आपल्याला भेटलेला आहे किशोर दराडेंचा. पण दराडे तुम्हाला समजवण्यासाठी भेटण्यासाठी मला त्यांचा प्रयत्न एकदाही पण आले नाही. फक्त काल किशोर दराडेंचा त्या ठिकाणी मला फोन आला आणि फोनवरच ते मला बोलले. आता अनेक घडामोडी घडून गेलेल्या आहेत. आता आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, महायुतीकडे बहुमत आहे. आपण कशा पद्धतीने एकूणच ही निवडणूक लढणार आहात आणि आपलं काय प्लॅन असणार? मी आपल्याला फॉर्म भरला त्या दिवसापासून सांगतोय का 619 मतदार आहे. मी 619 मधल्या किमान 350 लोकांना मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष ओळखतो. मी उद्या सकाळपासूनच त्या सगळ्या मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहे आणि त्यांना माझ्या भूमिका स्पष्ट करणार आहे आणि माझ्या बाजूने वळवण्याचा मी प्रयत्न करेल. महायुतीचं तगडं आव्हान वाटत नाही का एवढं की 3 पक्ष आहेत, सगळे नेते आहेत, समोर तुम्ही अपक्ष म्हणून आहात? नाही, आता पुन्हा तीच गोष्ट येते. मी या निवडणुकीचा तुम्हाला मागील 25-30 वर्षाचा इतिहास पण सांगितलेला आहे की ज्यांच्याकडे मतदान नव्हते ते लोक या मतदारसंघात आमदार झाली. निवडणूकच व्यक्तिगत संबंधांची. या ठिकाणी महायुती किंवा आघाडी किंवा आणखी काही हे कुठलीही थेरी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये ठरत नाही. कारण त्या लोकांना एक विश्वास लागत असतो की आमचं काम कोण त्या ठिकाणी करणार. आणि आपल्याला माहित आहे मागच्या 8 वर्षात हे जे विद्यमान आमदार आहे नॉट रिचेबल राहिलेले आहे. मी काल त्यांच्या बंधूंनी मला त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितलं की तू आमच्या व्यक्तिगत बोलतो. मी त्यांच्या व्यक्तिगत बोललेलो नाही. मी एवढंच सांगितलं की त्यांच्या आमदारकीचा फायदा त्यांनी फक्त त्यांच्या संस्थेच्या विस्तारासाठी केलाय. मी त्यांच्या संस्थेबद्दल कुठेही अक्षरशः शब्द त्या ठिकाणी बोललेलो नाही. महाविकास आघाडीने कॅन्डिडेट दिले नाहीये. महाविकास आघाडी खूप नगरसेवक आहेत. आपण महाविकास आघाडीची संपर्क साधून महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्याचा मी डायरेक्टली त्या नगरसेवक जे मतदार आहे मी त्यांना भेटणार आहे आणि त्यांचा पाठिंबा मी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. उदय सामंत हे सुद्धा काल होते, त्यांनी सुद्धा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही त्यांच्या संपर्कात आले नाही. नाही, मला वाया त्यांचा संपर्क, त्यांचा डायरेक्टली मला कॉल आलेला नाही. मला नाशिक मधले काही नगरसेवक त्या ठिकाणी फोन करत होते पण स्वतः सामंत साहेबांचं माझं त्या ठिकाणी कुठलंही बोलणं काल झालेलं नाही भेटीसाठी. जर बंद असेल तर तुमच्याशी संपर्क कसा होणार डायरेक्ट? मी आता तुमच्या समोर सांगतो की पुढील 6 वर्ष रिचेबल राहण्यासाठी फक्त आज 6 तास मी माझा फोन नॉट रिचेबल केला होता. पण हे जे विद्यमान आमदार आहे 8 वर्ष नॉट रिचेबल आहे. आता या मतदारांनी ठरवायचंय 8 वर्ष नॉट रिचेबल असलेल्या व्यक्तीच्या मागे जायचंय का पुढे 6 वर्ष जो माणूस रिचेबल राहणार आहे त्याच्यासोबत जायचंय. पण आता महायुतीचं उमेदवार आहे, भाजप शिवसेना एकत्रित काम करणार,
नगरसेवकांना तसे आदेश दिले जाणार. तुम्हाला वाटतंय का की नगरसेवक तुम्हाला मतदान करतील पक्षाचा आदेश डावलून? नक्की या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा विपा या ठिकाणी लागू होणार नाही. त्या नगरसेवकांचे व्यक्तिगत मत असणार आहे आणि व्यक्तिगत मतावर त्यांना ठरवायचं आहे दराडे की गीते. स्वतः गणेश गीते यांनी असं म्हटलंय, जे पक्ष सांगेल ते मी करेल. 100% ते त्या पक्षाचे सक्रिय पदाधिकारी आहे आणि त्यांनी पक्षाशी लायबल राहावं असं मला पण वाटतं. ते पण मतदान करण्याच्या बाबतीत जर त्यांना आवाहन करत असं सांगितलं की तुमच्या विरोधात, त्यांनी करावं. मी सांगितलं ना, आमच्या वहिनी त्या ठिकाणी मतदार आहेत आणि त्यांनी त्यांचा महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. पण गोकुळभाऊ, तुमच्या या भूमिकेमुळे गणेश गीतेंना कुठेतरी राजकीय अडचणीला असं तुम्हाला वाटतंय का? कारण त्यांच्यावर पण जबाबदारी होती तुम्हाला थांबवण्याची, ती त्यांनी